नमस्कार. मी दिनेश जाधव, CEC डिस्ट्रिक्ट मॅनेजर बीड. तर आज आपण माहिती घेणार आहोत की PM सौर घर योजना जी मोदी सरकारनं योजना लॉन्च केलेली आहे. तर त्या संदर्भात आपल्याला जो CECसाठी सर्वे आलेला आहे, CECकडून सर्वे करायचा आहे, तर त्या सर्वे संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची. सुरुवातीला जे लिंक दिलेलं ॲप आहे PM सौर घर योजनेचं ते इन्स्टॉल करायचं आहे. ते इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुम्हाला ते लॉग इन करायचं आहे तुमच्या CEC IDनं. CEC ID अगोदर टाकायचा आहे आणि पासवर्ड म्हणून तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो CECला रजिस्टर्ड आहे तोच. कारण बरेच जण CECचा पासवर्ड टाकते, तर तो पासवर्ड टाकू नका. पासवर्डच्या ठिकाणी CECला रजिस्टर्ड असलेला मोबाईल नंबरच टाका. ज्यांची लॉग इन होणार नाही त्यांची काही 1-2 दिवसात त्यांचे पण लॉग इन होऊन जातील. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वे चालू करायचा आहे. सर्वे चालू केल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला त्या कंझ्युमरचा ज्याच्याकडे लाईट बिल आहे त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर आपल्याला त्याच्याकडून OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. एकदा OTP आला, OTP आल्याच्यानंतर 2 नंबरला विचारतं आहे की तुम्ही सौर घरच्या ह्याच्यासाठी तुम्हाला त्यात इंटरेस्ट आहे का? तर हो म्हणा. ज्यांच्याकडे लाईट बिल आहे त्यांचा प्रत्येकाचा सर्वे आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर तिथं त्यांच्याकडे जे सौर पॅनल बसवायचे समजा त्यासाठी जागा उपलब्ध आहे का, स्वतःची आहे का? हो म्हणा. त्याच्यानंतर त्यांचं घर स्वतःचं आहे का रेंटनं आहे ते तिथं टाका. त्याच्यानंतर त्यांचं स्वतःची जागा, छत किंवा रिकामी जागा खाली घराच्या शेजारी, खेडेगावामध्ये घराच्या शेजारी पण जागा भेटेल. जर असेल स्वतःची तर तिथंच लिहा स्वतःची का भाड्याची ते. त्याच्यानंतर ज्याचं लाईट बिल आहे तर त्याचं नाव तिथं लिहायचं आहे आपल्याला. ज्यांचं नावाने लाईट बिल आहे त्यांचंच नाव लिहायचं इथं. आता सध्या मी तुम्हाला माझंच नाव टाकून देतो तिथं. मागील 6 महिन्यातलं लाईट बिल असेल तरी चालेल आपल्याला. याच्यामध्ये त्यानंतर महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा. त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट करा. जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये जी कंपनी तुम्हाला लाईट प्रोव्हाइड करते त्या कंपनीचं नाव तिथं सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला मीटरवरचा मीटर क्रमांक, कंझ्युमर नंबर तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं बघा लिहिलेलं आहे की मागच्या 6 महिन्यातलं कोणतंही लाईट बिल असेल तरी चालेल आपल्याला. तर त्याचा फोटो टाकायचा आहे. सध्या मी कोऱ्या पेजचा फोटो टाकतोय. तो फोटो टाका. फोटो टाकल्याच्यानंतर त्यांचा मेल ID असेल, कारण आता जवळपास सगळ्यांकडेच मोबाईल असेल त्याच्यामुळे मेल ID सगळ्यांकडेच असतात. त्यांचा मेल ID टाका. मी इथे सॅम्पल म्हणून टाकतोय. त्याच्यानंतर एक सोलार पॅनल बसवण्यासाठी किती क्षेत्र लागतं त्यांच्याकडे अवेलेबल आहे का? 10 बाय 10चं जर घेतलं तर ते होतं 100 स्क्वेअर फूट. तर आपल्याला जास्तीत जास्त 200 स्क्वेअर फूट लागतं. तेवढी जागा पण भरपूर होते. तर तिथं 200 ते 300च्या आसपास जरी जागा असेल तरी तेवढी तुम्हाला तिथं स्क्वेअर फूटमध्ये टाकून द्यायची. आता मी इथं टाकतोय समजा एक 270च्या हिशोबाने स्क्वेअर फूट जागा आहे म्हणून टाकतोय. त्याच्यानंतर खाली जर त्यांचा फोटो असेल तर फोटो टाका, तो कंपल्सरी नाही आहे. त्याच्यानंतर कॅप्चा हे करा आणि सबमिट करा. अशा प्रकारे एक एरिया आपला तुमचा सर्वे कंप्लीट होऊन जातो. तरी माझी सर्व CEC VLE बांधवांना विनंती आहे की आपण PM सौर घर योजनेचे सर्वे जास्तीत जास्त आपल्या भागातून सर्वे करून CECच्या आकर्षक कमिशनचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद.